Okay. Then today we are studying the drug receptor interaction. What is a drug receptor interaction? When we are taken the drug, then it will bind with the receptor and it will show some of the action. That is nothing but the drug receptor interaction. The word itself says that there is an interaction in between the drug and the receptor. The molecule that may be drug, hormone or any neurotransmitter. म्हणजे जर ड्रग असेल, हॉर्मोन असेल किंवा न्यूरोट्रान्समीटर असेल, that will bind to the receptor and the receptor is also called as a ligand. रिसेप्टरलाच आपण आणखीन काय म्हणतो तर ligand. Okay, that will binding is a specific and the reversible. मेनी टाइम जेव्हा ते बाइंडिंग असतं तर ते काय असतं स्पेसिफिक असतं. कोणताही एक हॉर्मोन किंवा एखादा न्यूरोट्रान्समीटर दुसऱ्या रिसेप्टरला जाऊन कधीच बाइंड होत नसतो. त्याचं बाइंडिंग त्या पर्टिक्युलर रिसेप्टरशी स्पेसिफिक असतं and that binding is a reversible. What is mean by reversible? After the time is passed, it will get came to its original position. म्हणजे एखादी घडलेली गोष्ट परत काही काळानंतर त्याच्या पहिल्या जागेवर येत असेल तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो इट इज अ रिव्हर्सिबल रिएक्शन. आफ्टर द बाइंडिंग लिगॅन्ड मे ऍक्टिव्हेट ऑर इनऍक्टिव्हेट ए रिसेप्टर. मग जेव्हा त्या काही मॉलिक्युलचं आणि लिगॅन्डचं बाइंडिंग होतं तर त्यामुळे काय प्रोसेस होती एक तर ऍक्टिव्हेशन होतं किंवा इनऍक्टिव्हेशन होतं रिसेप्टरचं विच विल बी रिझल्टिंग इन टू द इन्क्रीज ऑर डिक्रीज ए पर्टिक्युलर सेल फंक्शन. आणि मग त्याच्यामुळं ऍक्टिव्हेशन झाल्यामुळं किंवा ऍक्टिव्हेशन इनऍक्टिव्हेशन झाल्यामुळं त्या काहीतरी ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते और ऍक्टिव्हिटी मे गेट डिक्रीज्ड. दिस होल प्रोसेस इज कॉल्ड एज अ ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन. ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतो आपण ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन. In simple word, what is a drug receptor interaction? It is a binding in between the molecule and the receptor or the ligand. That binding is a specific and the reversible. After the binding, the receptor may get activated or get inactivated. मग जर activation होत असेल तर there is a increasing or decreasing the particular cell function. It is process is called as a drug receptor interaction. Then various following terminologies are used in a drug receptor interaction. In that first terminology, that is a ligand. What is a ligand? Ligand, it is a Latin term which is main from the ligare, म्हणजे to bind. ligand हा शब्द कुठून आला तर लॅटिन टर्मिनॉलॉजी वरून आला. तर त्या लॅटिन टर्मिनॉलॉजीचं नाव काय लिगेअर. त्यांनी लिगेअर म्हणतात. कुणाला लिगेअर म्हणतात टू बाइंड. ओके, any molecule which is attached selectively to particular receptor or site. म्हणजे एखादा असा कोणता तरी मॉलिक्यूल तो सिलेक्टिव्हली किंवा पर्टिक्युलरली रिसेप्टर त्या साइटला ऍक्टिव्हेट असतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ लिगॅन्ड. मग लिगॅन्ड इज मे बी ॲगोनिस्ट और लिगॅन्ड इज मे बी अँटागोनिस्ट. म्हणजे जो काही लिगॅन्ड आहे तो ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आलेला असतो बॉडीमध्ये किंवा ऍक्टिव्हिटी इनहिबिट करण्यासाठी आलेला असतो. अंडरस्टूड लिगॅन्ड. Then what is meant by agonist? Agonist, it is an agent which activate a receptor and which will be produces an effect similar to that of a physiological signal molecule. म्हणजे agonist एखाद्या पर्टिक्युलर ड्रगचा agonist म्हणजे ऍड्रिनालिन agonist आपण जेव्हा म्हणतो ह्याचा मिनिंग काय आहे तर जो ऍड्रिनालिन agonist आहे तो ऍड्रिनालिनशी सिमिलर आहे आणि तो बाइंड कुठे होणार आहे ऍड्रिनालिनच्याच रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे आणि ऍक्शन कुणासारखी दाखवणार आहे ऍड्रिनालिन सारखी दाखवणार आहे. ऑल ऑफ यू क्लिअर. एखाद्या पर्टिक्युलर ड्रगचा ऍगोनिस्ट आहे एखाद्या पर्टिक्युलर न्यूरो ट्रान्समीटरचा ऍगोनिस्ट जेव्हा आपण म्हणतो तर ऍगो इट इज नथिंग बट द सिमिलर. ओके, तो सिमिलर ऍक्शन दाखवतो त्या पर्टिक्युलर न्यूरो ट्रान्समीटर सारखी. ऑल ऑफ यू क्लिअर. देन व्हॉट इज मीन बाय पार्शियल ऍगोनिस्ट. नेक्स्ट कन्सेप्ट आपली कुठली आहे पार्शियल ऍगोनिस्ट. पार्शियल ऍगोनिस्ट इट इज अन एजंट विच ऍक्टिव्हेट ए रिसेप्टर to produce the submaximal effect. That effect is less than maximum but antagonizes the action of full agonist. म्हणजे काय तर पार्शियल अगोनिस्ट हे असे ड्रग आहेत ते एखाद्या त्याच्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होतात पण ऍक्च्युअल न्यूरोट्रान्समीटर इतकी ऍक्शन दाखवत नाहीत. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी ऍक्शन दाखवतात. ऑल ऑफ यू क्लिअर. इट इज कॉल्ड एज अ पार्शियल. द वर्ड इट सेल्फ सेज दॅट पार्शियल सगळं नाही थोडासा पार्ट त्याचा. ऑल ऑफ यू क्लिअर. देन नेक्स्ट कन्सेप्ट. then the simply partial agonist increases the activity of the receptor but not produces the maximum effect as that of a agonist. Okay, for example
Buspirone, it is act as a partial agonist at the 5-HT, like a serotonin receptor. Decrease excess effect of the serotonin in anxiety. एन्झायटी मध्ये सेरोटोनिनचा जेवढा जास्त इफेक्ट होत असतो तेवढा जास्त इफेक्ट होऊ देत नाही. ओके, पण जो सेरोटोनिनचा इफेक्ट आपल्याला गरजेचा आहे, अगदी सेरोटोनिन ब्लॉक करून चालणार आहे का आपल्याला त्या केसमध्ये? नो. आपल्याला काहीतरी थोडीशी सेरोटोनिनच्या इफेक्टची गरज आहे, पण जास्त सेरोटोनिन बॉडीमध्ये जे प्रेझेंट आहे तेवढी आपल्याला गरज नाहीये. मग त्या केसमध्ये आपण काय करतो? पार्शियल अगोनिस्ट देतो. ऑल ऑफ यू क्लिअर? Then the next concept is a inverse agonist. Okay, these, what is mean by inverse agonist? These are the agent which activate a receptor to produce an effect in an opposite direction to that of a agonist. म्हणजे हे एजंट काय करताय? बॉडीमध्ये जातात, रिसेप्टरला बाइंड होतात, but they are producing the totally opposite action as that of a agonist. For example, if the adrenaline is increasing the heart rate, and if we are giving the adrenaline inverse agonist, that time the heart rate get decreased. All of you clear? For example, benzodiazepine derivative act as a inverse means 5-RO15, it is act as a inverse agonist of the benzodiazepine receptor. It's a normal action of agonist at the benzodiazepine receptor is sedation. म्हणजे एखादा नॉर्मल बेन्झोडायझेपाइन डेरिव्हेटिव्ह एखाद्या माणसाला दिला तर त्याला काय येतं? झोप येते. क्लिअर? इफ वी आर गिव्हिंग द RO15 benzodiazepine is inverse agonist, that time it will produce the convulsion. लक्षात येते सगळ्यांना? नॉर्मल बेन्झोडायझेपाइन ड्रग दिला तर त्या पर्सनला झोप येते, लाईक अ सिडेशन. ओके, कंटाळा आल्यासारखा होतो. ओके, बट जर बेन्झोडायझेपाइन रिसेप्टर इनवर्स अगोनिस्ट दिला तर त्यावेळी त्या पर्सनला काय होतं? फिट आल्यासारखं होतं, एक्सेस स्टिम्युलेशन होतं त्या पर्सनचं. ऑल ऑफ यू क्लिअर? देन टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन द अगोनिस्ट, इनवर्स अगोनिस्ट अँड द पार्शियल अगोनिस्ट, हिअर इज आय मेड द डायग्राम. Here the concentration x-axis and the y-axis, it will show the response. At the 0 position, if we are giving the action, there is no any effect. म्हणजे कितीही कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, हिअर कॉन्सन्ट्रेशन, कितीही कॉन्सन्ट्रेशन जर आपण वाढवलं तर फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्सवर काहीच इफेक्ट होत नाही, तो रिस्पॉन्स झिरोच राहतो. यावेळी आपण त्या पर्टिक्युलर कंपाऊंडला काय म्हणतो? अँटागोनिस्ट. देर इज अ नो एनी इफेक्ट, स्टिम्युलेशन पण होत नाही, डिप्रेशन पण होत नाही, देर इज अ नो एनी इफेक्ट. Second case, when there is a partial agonist, then there is a sub-maximal response. 100% रिस्पॉन्स दिसायला पाहिजे आपल्याला त्याचा, तर 100% दिसत नाही, 50%च दिसतो. इट इज अ पार्शियल अगोनिस्ट. इफ वी आर गिव्हिंग द फुल अगोनिस्ट, देन देर इज अ 100% रिस्पॉन्स इज देअर. लक्षात येते सगळ्यांच्या डिफरन्स? अँड इफ वी आर गिव्हिंग द इनवर्स अगोनिस्ट, तर आपली ऍक्शन 100% दिसायला पाहिजे, तर ती निगेटिव्ह 100% कडे जाते. All of you clear? It is the inverse agonist. All of you understood? The next concept, it is an antagonist. As I told you in the last lecture, the antagonist, it is a word anta. Anta explain the total oppose. Okay. These are the agent which prevent the action of agonist on the receptor, but it will not having effect at its own. Clear? Antagonist म्हणजे काय? तर असे एजंट जे अगोनिस्टला त्याच्या रिसेप्टरशी बाइंड होऊ देत नाहीत, म्हणजे ब्लॉक करून ठेवतात, बट त्यांना स्वतःची अशी वेगळी ऍक्शन नसते. ऑल ऑफ यू गॉट द डिफरन्स बिटवीन द पार्शियल इनवर्स अगोनिस्ट अँड द अँटागोनिस्ट? अँटागोनिस्ट काय करतं? ऍक्शन होऊ देत नाहीत अगोनिस्टची. आणि पार्शियल जे काही इनवर्स अगोनिस्ट आहे, इनवर्स अगोनिस्ट काय करतं? जी ऍक्शन प्रोड्यूस करायची त्याच्या टोटली उलटी ऍक्शन प्रोड्यूस करून दाखवतं. लक्षात येतोय सगळ्यांना अँटागोनिस्ट आणि टोटल इनवर्स अगोनिस्ट डिफरन्स? अँटागोनिस्ट आणि इनवर्स अगोनिस्ट डिफरन्स लक्षात येतोय? अँटागोनिस्ट काय करताय? तर अगोनिस्टची ऍक्शनच होऊ देत नाही. ओके, पण जे काही इनवर्स अगोनिस्ट आहे, इनवर्स अगोनिस्ट काय करतं? तर जे काही अगोनिस्टची ऍक्शन आहे त्याचे टोटल डिफरंटच इफेक्ट आपल्याला प्रोड्यूस करतं. ऑल ऑफ यू क्लिअर? इन अ सिम्पल एक्झाम्पल, if we are studying the agonist of any sedative derivative, जर आपण sedative derivative चा antagonist दिला, that derivative will bind with the receptor and the person is maintain alert. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला कंटिन्यू झोप येते नॉर्मली,
म्हणजे माझ्यामध्ये डिप्रेसंट खूप जास्त झालेत इंटरनल बॉडीमध्ये, मग मला कंटिन्यू झोपायचं नाहीये, मग त्या केसमध्ये मी काय केलं, सीएनएस स्टिम्युलंट सारखे ड्रग घेण्याचा विचार केला. इफ दॅट ड्रग आर अँटागोनिस्ट, जर ते अँटागोनिस्ट असतील तर ते काय करतील, जे काही सिडेटिव्ह एजंट आहेत त्याला रिसेप्टरशी बाइंड होऊ देणार नाही, म्हणजे मी अलर्ट राहीन, नॉर्मली अलर्ट राहीन. बट इफ आय टेकन द इनवर्स अगोनिस्ट, दॅट टाइम I will suffer from the convulsion situation, म्हणजे harmful effect I will have to observe. All of you clear? There are mainly 4 type of antagonist. मग antagonistचे आणखीन 4 टाइप्स पडतात. Which are that? First, it is a chemical antagonism. Second, there is a pharmacokinetic antagonism. Third, there is a block receptor linkage, and the fourth, there is a physiological antagonism. Clear? Antagonism म्हणजे काय, तर जे अगोनिस्ट आहे, फॉर एक्झाम्पल वी आर स्टडिंग द ऍड्रिनर्जिक अँटागोनिस्ट, म्हणजे काय, तर ते एजंट ऍड्रिनालिनला त्याच्या रिसेप्टरशी जाऊन बाइंड होऊ देत नाहीत. मग त्याचे परत आणखीन काही इफेक्ट, दीज आर हॅव्हिंग द 4 टाइप्स. फर्स्ट टाइप, इट इज अ केमिकल अँटागोनिझम. सेकंड इज अ फार्माकोकायनेटिक अँटागोनिझम. थर्ड टाइप, that is a block of the receptor effector linkage, and the fourth, it is a physiological antagonism. We will see one by one. When, what is mean by chemical antagonism? When two drugs are combined in a solution, the effect of the active drug is get lost. That phenomenon is called as chemical antagonism. म्हणजे काय, तर जेव्हा 2 ड्रग आपण एकत्र घ्यायचा विचार करतो किंवा 2 ड्रग आपण एका सोल्युशन मध्ये मिक्स करतो, त्यावेळी काय होतं, तर त्या दोन्हीची काहीतरी केमिकल रिएक्शन होते आणि त्याच्यामुळं एक तिसराच कंपाऊंड तयार होतो आणि त्याला काहीच ऍक्टिव्हिटी नसते. दॅट इज नथिंग बट द केमिकल अँटागोनिझम. फॉर एक्झाम्पल, डायमर्कॅप्रॉल, इट इज अ चिलेटिंग एजंट दॅट विल बाइंड टू द हेवी मेटल अँड युजेस इन अ हेवी मेटल पॉइझनिंग. म्हणजे एखाद्या पर्सनला हेवी मेटल पॉइझनिंग झालंय, त्याला आपण डायमर्कॅप्रॉल देऊ का, तर ते डायमर्कॅप्रॉल जाईल हेवी मेटलला बाइंड करेल आणि हेवी मेटलमुळे जे आपल्याला साईड इफेक्ट दिसतात, तर ते साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार नाही. इट विल लॉस द ऍक्टिव्हिटी ऑफ द हेवी मेटल. All of you clear after the binding? Next, there is a pharmacokinetic antagonism. It is a situation in which the antagonist reduces the concentration of active drug at a site of action. म्हणजे जे कोणी फार्माकोकायनेटिक अँटागोनिस्ट असतात ते साइट ऑफ ऍक्शनला ड्रग कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करतात. फॉर एक्झाम्पल, फिनोबार्बिटाल increases the hepatic metabolism of the warfarin and resulting into the decreasing anticoagulant effect. म्हणजे जर सपोज आपण एका पर्सनला फिनोबार्बिटाल आणि वारफॅरिन कॉम्बिनेशन मध्ये दिलं, ओके, म्हणजे नॉर्मली एखाद्या पर्सनला चुकून आपण फिनोबार्बिटाल आणि वारफॅरिन हे एकत्र दिलं, काय होऊ शकतं, फिनोबार्बिटाल काय करतंय, वारफॅरिनचा मेटाबॉलिझम वाढवतं. मेटाबॉलिझम वाढतंय ह्याचा अर्थ ऍक्टिव्हिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. क्लिअर? आणि त्यामुळे जेवढा वारफॅरिनचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळायला हवा तेवढा इफेक्ट आपल्याला बघायला मिळत नाही. ऑल ऑफ यू क्लिअर? फार्माकोकायनेटिक अँटागोनिझम. देन नेक्स्ट इज अ blockage of the receptor effector linkage. In this, the antagonist will block one step of non-competitively, resulting into the stoppage of the chain of the event. म्हणजे काय करतं, एक ड्रग जो आहे तो दुसऱ्या ड्रगची जी ऍक्टिव्हेशनची प्रोसेस आहे त्यातला एक स्टेप आहे ती मायनस करून टाकतं. मग एकदा एक कडी निसटली त्या चेन मधली की पुढची चेन कंटिन्यू होऊ शकेल का, नो, अँड देर इज अ नॉट एंड रिस्पॉन्स. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ब्लॉकेड ऑफ द रिसेप्टर इफेक्टर लिंकेज. इन सिंपल वर्ड, वन ड्रग विल ब्लॉक द वन स्टेप ऑफ द ऍक्शन. म्हणजे जी काही ऍक्शन होण्याची सिरीज आहे, एका टप्प्यानंतर एक, एका टप्प्यानंतर एक, तर त्या स्टेप्स मधला एखादा टप्पा काय होतो, मायनस करून टाकतो. दॅट इज अ ब्लॉकेड ऑफ द रिसेप्टर इफेक्टर लिंकेज, and then there is a no any end effect is takes place. For example, verapamil आणि nifedipine. If that two drugs are given together, it will prevent the influence of the calcium through cell membrane and causes the non-specific blockage of the contraction of the smooth muscle produced by the other drug. म्हणजे एखाद्या ड्रग मुळे जे कॉन्ट्रॅक्शन होणार आहे स्मूथ मसलचं ते कॉन्ट्रॅक्शन होऊ देत नाहीत, व्हेरापामिल आणि निफिडिफिन. ऑल ऑफ यू क्लिअर? म्हणजे दिस बोथ ड्रग आर ऍक्टिव्ह and produces the prevention of contraction of smooth muscle.
मग दुसरा कोणताही ह्या दोन्ही बरोबर ड्रग दिला तिसरा, तर तो ड्रग स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊ देत नाही. ऑल ऑफ यू क्लिअर? Then the fourth antagonism, it is a physiological antagonism. In physiological antagonism, this term will used to explain when two drug substances are having the opposite pharmacological action to each other, resulting into the null effect. म्हणजे जे दोन ड्रग आहेत त्या दोन्ही ड्रगची ऍक्शन टोटली अपोजिट आहे. म्हणजे वन ड्रग काय करतंय, गॅस्ट्रिक ऍसिड स्टिम्युलेशन करतं, दुसरं ड्रग आहे ते गॅस्ट्रिक ऍसिड डिक्रीज करतं. ऑल ऑफ यू क्लिअर? मग एक ड्रग घेतलं त्याच्याने गॅस्ट्रिक ऍसिड वाढणार आहे, दुसरं ड्रग गॅस्ट्रिक ऍसिड कमी करणार आहे, आणि अल्टिमेट एम काय होणार आहे त्याचा, नल इफेक्ट. त्या माणसावर कोणताच इफेक्ट होणार नाही. ऑल ऑफ यू क्लिअर? एनीवन हॅव एनी डाऊट? एनीवन हॅव एनी डाऊट इन दिस कन्सेप्ट? ऑल ऑफ यू क्लिअर? एनीवन? लक्षात येत आहे? कन्सेप्ट लक्षात येत आहे? दीज आर द कन्सेप्ट रिक्वायर्ड फॉर युअर सिलेबस. हे कन्सेप्ट तुम्हाला ओव्हरऑल फार्माकोलॉजी मध्ये लागणार आहेत. All of you clear that concepts? Then next part, it is a receptor occupation theory or the theories to understand the drug receptor interaction. आपण म्हणतो की ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन झालं. Then which theories will explain the drug receptor interaction? There are two theories are there. Means many theories are used, but mainly through two theories are need to studied. तशा भरपूर थेरीज आहेत ड्रग रिसेप्टर इंटरॅक्शन सांगणाऱ्या, बट वी आर फोकसिंग ऑन द मेनली टू थेरीज. दॅट इज द फर्स्ट थेरी, ड्रग रिसेप्टर ऑक्युपेशन थेरी, अँड द सेकंड इट इज अ टू स्टेट रिसेप्टर मॉडेल. दीज आर द टू थेरीज विच आर टू रिसेप्टर ऑक्युपेशन थेरी अँड द टू स्टेट रिसेप्टर मॉडेल. In that first receptor occupation theory, we will study. It is a slightly little bit hard part of your syllabus. All of you understood? जो काही रिसेप्टरचा जो सेक्शन आहे तो स्लाइटली डिफिकल्ट आहे समजून घेण्यासाठी, बिकॉज इट विल इन्व्हॉल्विंग द व्हरायटी ऑफ द कन्सेप्ट अँड दॅट होल कन्सेप्ट आर न्यू फॉर यू. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? सगळे कन्सेप्ट हे तुम्ही आत्ताच ऐकतायत. ह्याच्या आधी कधी तुम्ही अँटागोनिझम ऐकलं नसेल, ह्याच्या आधी कधी तुम्ही अगोनिस्ट ऐकलं नसेल, ते तुम्हाला सगळं नवीन आहे. सो तुम्हाला हे ऐकायला काहीतरी थोडंसं अवघड वाटतंय. Once you will be familiarized with this terminology, it will coming the frequently in your future life. Clear? What is a receptor occupation theory? In 1937, the Clerk proposed the theory of a drug action based upon the occupation of the receptor. It is nothing but the occupy. आपण एखाद्या चेअर्स आहेत, आपण जाऊन त्या चेअर्स वर बसलो, ह्याचा मिनिंग काय? वी ऑक्युपाइड द चेअर. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? इट इज अ सिंपल कन्सेप्ट. By specific drug and speed of a cellular function is altered by the interaction of the receptor with the drug. Okay, simply the clerk will show the interaction between the two molecule, specific drug and the receptor. म्हणजे जो काही क्लर्क सायंटिस्ट होता त्यांनी काय केलं, दोन मॉलिक्यूलचं एकमेकांशी इंटरॅक्शन दाखवलं. हिअर दे आर युज्ड द डी, इट इज नथिंग बट द ड्रग, and the R is nothing but the receptor. Okay, त्यांनी टर्मिनॉलॉजी यूज कुठली केली? डी ड्रग and the R it is a receptor, and that interaction is followed by the law of mass action, and the effect is directly proportional to the function of drug receptor complex formed. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जसा की लॉ ऑफ मास ऍक्शन आहे त्या पद्धतीनं ड्रग आणि रिसेप्टर हे एकमेकाला कंबाईन होतात, आणि मग त्यातनं इफेक्ट किती मिळतो बघायला आपल्याला, तर जेवढे कॉम्प्लेक्स तयार झाले तेवढे इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार. ऑल ऑफ यू क्लिअर? एवढ्या सिंपल शब्दामध्ये ऑक्युपेशन थेरी इज एक्सप्लेन बाय द क्लर्क. हिअर दे आर प्लेस द इक्वेशन डी प्लस आर, म्हणजे ड्रग सेपरेट आहे बॉडीमध्ये, रिसेप्टर सेपरेट आहे बॉडीमध्ये. आफ्टर सम टाइम्स इट विल फॉर्म द कॉम्प्लेक्स. ड्रग जाणार आहे, रिसेप्टरला बाइंड होणार आहे. 10 ड्रग आहेत आपल्याकडे पण रिसेप्टर 5च आहेत. मग ह्याचा अर्थ काय होणार आहे? 5च कॉम्प्लेक्स तयार होणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला ऍक्शन पण किती मिळणार आहे? 5च ऍक्शन मिळणार आहे. लक्षात येते सगळ्यांना? भलेही आपण 100 mg ची टॅबलेट खाल्ली पण बॉडीमध्ये रिसेप्टर 2च mg साठी आहेत. ओके, देन वी विल गॉट द ऍक्शन ऑफ ओनली 2 mg. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? जेवढे आपल्यामध्ये रिसेप्टर आहेत तेवढेच कॉम्प्लेक्स तयार होणार आहेत आणि तेवढीच ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. इतक्या सिंपल लँग्वेज मध्ये क्लर्कने काय केलं, ऑक्युपेशन थेरी एक्सप्लेन केली.
Also, it has been realized that the occupation theory of the receptor is essential but not itself sufficient to show the response of a means one drawback is there. ही थेरी जरी सिंपल कन्सेप्ट मध्ये आपल्याला रिसेप्टर इंटरॅक्शन समजून सांगत असेल, बट ही एकच थेरी इनफ नाहीये सगळे रिसेप्टर इंटरॅक्शन स्टडी करण्यासाठी. Because agonist must able to activate the drug and resulting into the conformational changes. Okay, the ability to bind with the receptor is called as affinity, and after binding the capacity to induce the functional changes in receptor is called as the intrinsic activity or the efficacy. मग efficacy ही टर्मिनॉलॉजी आली. इफिकसी म्हणजे काय, तर एखादा ड्रग जेव्हा रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो, किती प्रेशरने जाऊन बाइंड होतो, इट इज कॉल्ड एज अफिनिटी. ओके, क्लियर? मीन्स टू ड्रग्स आर देअर, one drug is binding very fastly with the receptor as compared to other drug, then what we have to say, a drug is having the more affinity toward the receptor. All of you clear? Affinity terminology लक्षात आली. And after the binding, जेव्हा एक ड्रग रिसेप्टरला बाइंड होतो with the affinity, then it will changes the functional changes of the receptor, and that is called as the intrinsic activity or the efficacy. All of you understood? जेव्हा ड्रग रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो त्यावेळी त्याच्यामध्ये काही काही चेंजेस होतात आणि त्या चेंजेसमुळे एक ऍक्टिव्हिटी घडती, त्याला आपण म्हणतो इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी किंवा इफिकसी. क्लियर? देन कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट ऑक्युपाय द रिसेप्टर बट नॉट ऍक्टिव्हेट इट. पण मग जसं क्लर्कनी सांगितलं की 5 ड्रग आहे, 10 ड्रग आहे, पण रिसेप्टर 5च आहे. जर 5चाच कॉम्प्लेक्स झाला तर आपल्याला 5 पट ऍक्शन बघायला मिळते. बट इट इज नॉट अप्लाइड विथ द अँटागोनिस्ट. अँटागोनिस्ट काय करतो, जातो रिसेप्टरला बाइंड करतो आणि ब्लॉक करतो. मग कॉम्प्लेक्स तयार झाला म्हणून ऍक्शन बघायला मिळणार आहे का आपल्याला? नो. सो द कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट ऑक्युपाय थेरी रिसेप्टर इज नॉट activate it. Partial agonist occupy the receptor but produce the submaximal receptor. म्हणजे इथे काय झालं, त्या थेरीला थोडेशा कुठेतरी कॉम्प्लिकेशन आले का, तर अँटागोनिस्ट काय करताय, बाइंड होत आहे पण ऍक्शन दाखवत नाही. पार्शियल अगोनिस्ट काय करताय, बाइंड करताय पण 100% ऍक्शन दाखवत नाही. ओके, ए थेरॉटिकल क्वांटिटी डिनोटिंग द स्ट्रेंथ ऑफ द स्टिम्युलस विच इंटरपोज और इंटरफेरेन्स इन अ क्लर्क इक्वेशन. मग त्यानंतर त्यांनी काय केलं, त्या क्लर्क इक्वेशनला थोडंसं चेंज केलं का, तर मॉडिफाय केलं का, तर ते अँटागोनिस्ट आणि पार्शियल अगोनिस्टचा प्रॉब्लेम मुळे. देन डिपेंडिंग अपॉन द अगोनिस्ट DR generate stronger or weaker the theoretical quantity which is as below. The agonist which have the high affinity and the maximal intrinsic activity is equal to 1. म्हणजे अगोनिस्ट हा असा कंपाऊंड ठरला की ज्याला अफिनिटी तर आहे. क्लिअर? म्हणजे त्यांनी काय केलं, मग त्या टर्मिनॉलॉजीला अफिनिटी आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटीच्या पद्धतीनं एक्सप्लेन करायला स्टार्ट केलं. क्लिअर? मग अगोनिस्ट म्हणजे काय, त्याला अफिनिटी असती, म्हणजे ते बाइंड तर होतं प्रेशरनी, बट हॅव्हिंग द मॅक्झिमल इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी, आणि त्याला इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी पण कशी आहे, जास्त आहे. ऑल ऑफ यू क्लिअर? म्हणून त्याला आपण काय केलं, 1 नंबर दिला, म्हणजे 1 आकडा दिला. इट इज अ सब स्टँडर्ड, म्हणजे जास्तीत जास्त किती, 1. ऑल ऑफ यू क्लिअर? फॉर एक्झाम्पल ऍड्रेनालिन, हिस्टामाइन आणि मॉर्फिन हे असे 3 न्यूरो ट्रान्समीटर आहेत. ते काय करतायत, adrenaline and histamine, these are the neurotransmitter, and the opioid analgesic, that is a morphine. हे कंपाऊंड काय करतात, जातात रिसेप्टरला अफिनिटीने बाइंड होतात आणि ऍक्टिव्हिटी पण एकदम 100% दाखवतात. जेवढे घेतले तेवढे सगळी ऍक्टिव्हिटी दाखवतात. हेन्स इट विल बी कन्सिडर्ड ऍज अ 1. म्हणजे अगोनिस्टला किती नंबर आहे, 1. ऑल ऑफ यू क्लिअर? सेकंडली कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट. मग त्यानंतर आलं कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्ट. Competitive antagonist is having the affinity but it is not having the intrinsic activity. मग कॉम्पिटेटिव्ह अँटागोनिस्टला आपण एक्सप्लेन कसं करणार आहे, असे कंपाऊंड की जाऊन रिसेप्टरला बाइंड तर होत आहेत पण ऍक्शन दाखवतायत का, नो. का तर आपण अँटागोनिस्टची डेफिनेशन मध्ये काय शिकलोय, दीज आर ब्लॉकिंग द इफेक्ट ऑफ अगोनिस्ट. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? सो आपण त्यांना एक्सप्लेन कसं करणार आहेत, IA इट इज अ 0, intrinsic activity it is a 0. Clear? Then next it is a partial agonist. मग partial agonist ला आपण कसं म्हणणार आहेत, these are having the affinity
ह्यांना अफिनिटी असते, बट इट इज प्रोड्युसिंग द सब मॅक्झिमल इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. ओके, मग त्यांना आपण एक्सप्लेन कसं करणार आहे, तर इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी 0 - 1, बट इट इज नॉट ऍक्च्युअल 1. म्हणजे 1 पेक्षा कमी असणार आहे, 0 पेक्षा जास्त असणार आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? म्हणजे जी काही पार्शियल अगोनिस्टची जी ऍक्शन आहे ती 0 पेक्षा तर 100% जास्त असणार आहे, पण 1 पेक्षा जास्त किंवा 1 नसणार आहे. का? तर आपण काय म्हणतो, 100% इफेक्ट प्रोड्यूस करत नाही, 75%, 50%, 25% एवढा इफेक्ट करतो, पण अगदी 0% पण नाही करत. सो वी आर कॉलिंग एज अ पार्शियल अगोनिस्ट. देन नेक्स्ट इज अ इनव्हर्स अगोनिस्ट. मग इनव्हर्स अगोनिस्टला आपण कसं एक्सप्लेन करणार आहेत? अकॉर्डिंग टू ऑक्युपाय थेरी, इट इज हॅव्हिंग द अफिनिटी बट निगेटिव्ह इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. ऑल ऑफ यू क्लिअर? म्हणजे असे कंपाऊंड की ज्याला अफिनिटी तर आहे, पण त्याची ऍक्शन काय? निगेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला जी पॉझिटिव्ह ऍक्शन पाहिजे तशी नाही ऍक्शन, ह्याची ऍक्शन काय? निगेटिव्ह आहे. सो इट्स इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी IA इज बिटवीन द 0 to -1. क्लिअर? म्हणजे त्याचा जी काही नंबर असेल, ज्याची काही ऍक्टिव्हिटी असेल ती किती असणार आहे? 0 पेक्षा कमी आणि -1 पेक्षा जास्त. All of you clear? Anyone have any doubt? Sometimes it is observed that after the occupying of available receptor because of presence of spare receptor. मग कधी कधी आपल्याला असं ऑब्झर्व झालं की ड्रगनी जरी 1% पेक्षा कमी जरी रिसेप्टरला ऍक्टिव्हेट केलं तरी सुद्धा त्याची ऍक्टिव्हिटी आपल्याला जास्त बघायला मिळते. अँड हिअर इज अ कन्सेप्ट ऑफ ऑक्युपाय थेरी. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? लक्षात आले? ऑक्युपाय थेरीचा कन्सेप्ट सगळ्या 2च गोष्टींवर फिरतो, एक तर अफिनिटी अँड नेक्स्ट इट इज अ इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. अफिनिटी म्हणजे काय? तर ऍबिलिटी टू बाइंड विथ द रिसेप्टर. म्हणजे असे कुठले कुठले कंपाऊंड आहेत की जे रिसेप्टरला जाऊन बाइंड होऊ शकतात. आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? तर आफ्टर बाइंडिंग देर इज अ चेंजेस टेक्स प्लेस इन अ रिसेप्टर अँड दे आर शोईंग देअर ऍक्शन. मग ड्रग बाइंड झाल्यानंतर स्वतःची काहीतरी ऍक्शन दाखवतो अँड दॅट ऍक्शन इज कॉल्ड एज अ इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. ऑल ऑफ यू क्लिअर? आणि मग अफिनिटी आणि इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटीच्या कन्सेप्ट वरती आपण वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट बघितल्या. दॅट व्हॉट इज मीन बाय अगोनिस्ट, व्हॉट इज मीन बाय अँटागोनिस्ट, व्हॉट इज मीन बाय पार्शियल अगोनिस्ट अँड व्हॉट इज मीन बाय इनव्हर्स अगोनिस्ट. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? लक्षात आलंय सगळ्यांच्या? ऑल ऑफ यू क्लिअर? कोणाला काही डाऊट आहे ह्याच्यामध्ये? फास्ट होतंय? एनीवन? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? फास्ट होते मॅम. Okay. I will uploaded the all recorded lecture on your Google Classroom. You will revise multiple times. Okay. ही गोष्ट तुम्हाला आज एकदा ऐकल्यानंतर नाही समजणार आहे. It is a conceptual part. We will revise in a next lecture as well. But you should revise again and again. All of you understood? मी हे लेक्चर सगळे काय करते? रेकॉर्ड करते. तुम्ही मल्टिपल टाइम्स रिव्हिजन करा. आज एकदा मी शिकवलं तर आज एकदा तुमच्या लक्षात राहील असं तुम्ही एक्सपेक्टेड करू नका. ऑल ऑफ यू क्लिअर? अँड यू हॅव टू बी मग अप विथ द ऑल डेफिनेशन्स. ओके. I will try to again slow down, but as I told you earlier, we are having the time limit. आपल्याला त्या टाइम लिमिट मध्ये हा पार्ट कम्प्लीट करायलाच पाहिजे. क्लिअर? I will try to slow down more. Then next concept, it is a two-state receptor model. Okay, two-state receptor model. It is a alternative and the more simple and the attractive model. म्हणजे जे काही आपण ऑक्युपेशन थेरी स्टडी केली त्याच्यापेक्षा जो टू स्टेट रिसेप्टर मॉडेल आहे हे एकदम सिम्पल आहे आणि जास्त अट्रॅक्टिव्ह आहे टू एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ अगोनिस्ट अँड द अँटागोनिस्ट. म्हणजे अगोनिस्ट आणि अँटागोनिस्टची कन्सेप्ट आपल्याला समजून सांगण्यासाठी टू स्टेप रिसेप्टर मॉडेल काय आहे तर एकदम बेस्ट आहे ऍज कम्पेअर टू ऑक्युपेशन थेरी. According to this two-state receptor model, the receptor are exist in a two interchangeable state. मग ह्यात त्यांनी काय सांगितलं तर रिसेप्टर कसे आहेत तर 2 फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात आपल्या बॉडीमध्ये. मग कुठले 2 फॉर्म तर फर्स्ट इट इज अ RA that is a activate type of receptor and second RI that is a inactive type of receptor. आणि हे दोन्ही रिसेप्टर किती प्रेझेंट असतात इन इक्विलिब्रियम. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये असं कन्सिडर केलं की 100 रिसेप्टर आहेत, मोर असतात, बट फॉर युअर एक्झाम्पल 100 रिसेप्टर्स आर देअर इन अवर बॉडी.
म्हणजे काय आहे तर 50 रिसेप्टर हे ऍक्टिव्हेट असतील आणि 50 रिसेप्टर इनऍक्टिव्ह असतील. इनऍक्टिव्ह रिसेप्टर्स आर कॉल्ड एज स्लीपिंग रिसेप्टर. क्लिअर. देन आणि when the drug is having the affinity toward the RA than the RI, म्हणजे ड्रग काय असतो ऍक्टिव्ह रिसेप्टरला सगळ्यात पहिल्यांदा बाइंड होतो. ओके. देन देर इज अ कॉम्प्लेक्स ऑफ द RA and the drug. Clear everyone? Then afterwards sleeping receptor is converted into the active receptor. Okay. I will give the simple example. If one room is there and in that room there are 100 students, okay, and I told you that in that room equal number of students are in a sleeping mode and the equal number of students are in a active mode. म्हणजे मी एका रूम मध्ये जर 100 स्टुडंट आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं की त्या रूम मध्ये असं राहिलं पाहिजे की निम्मे स्टुडंट एक्झॅक्ट निम्मे स्टुडंट हे झोपलेले असले पाहिजेत आणि एक्झॅक्टली निम्मे स्टुडंट हे जागे पाहिजेत. ऑल ऑफ यू क्लिअर. अँड इन बिटवीन टाइम आय रिकॉल द स्टुडंट्स फ्रॉम द रूम. ओके. मग काय झालं त्या क्लासमध्ये पहिल्यांदा 100 स्टुडंट आहेत, 50 स्टुडंट झोपतील, 50 स्टुडंट जागे असतील. क्लिअर. मीन व्हाईल काय होणार आहे ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होणार आहे. म्हणजे काय होणार आहे जे ऍक्टिव्ह फॉर्म स्टुडंट आहेत जे जागे स्टुडंट आहेत मी त्यातल्या 20 स्टुडंटला बाहेर बोलवलं. ओके. मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स. ऍक्टिव्ह जे अलर्ट स्टुडंट होते जागे त्यातल्या 20 स्टुडंटला आपण बाहेर घेतलं. मग रूम मध्ये किती उरले काही किती 30 स्टुडंट्स हे ऍक्टिव्ह मोड मधले असतील आणि उरलेले 50 काय असतील स्लीपिंग मोड मधले असतील. क्लिअर. मग काय झालं इम्बॅलन्स झाला. लक्षात येते 30च जागे राहिले आणि 50 स्लीपिंग राहिले. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल नंबर तर आपल्याला इक्वल हवाय. मग 80च्या निम्म किती होणार 40. मग त्या केसमध्ये आपल्याला झोपलेल्यातल्या 10 स्टुडंटला परत ऍक्टिव्ह मोडमध्ये आणावं लागेल उठवावं लागेल. मग त्या केसमध्ये परत काय होणार आहे 40 जागे राहणार आहे 40 झोपलेले राहणार आहेत. मीन व्हाईल टाइम मध्ये परत मी आणखीन त्याच्यातले आणखीन 20 बाहेर बोलवले. क्लिअर. ऍक्टिव्ह मधलेच जागे स्टुडंट आपण बोलवतोय झोपलेले स्टुडंट उठवून नाही बोलवत आहेत. ऍक्टिव्ह स्टुडंट मधनच आपण परत त्यातले 20 बाहेर बोलवले. ऑल ऑफ यू क्लिअर. देन अगेन टोटल नंबर किती बाहेर आले 40 बाहेर आले. आत किती उरले 60 उरले. पण 60 मधले पण परत काय झालं 40 मधनं परत 20 गेले म्हणजे 20च ऍक्टिव्हेट उरले आणि परत किती 40 जे होते ते इनऍक्टिव्ह मधमध्ये उरले. मग आपण परत काय केलं परत रिमेनिंग 10 जे स्लीपिंग मोड मधले होते त्यांना उठवून नंबर 30 केला. ऑल ऑफ यू क्लिअर. ही कन्सेप्ट मी जी आता सांगितली ती लक्षात आली आहे तुमच्या हे लक्षात आले. ओके. सेम इज हॅपनिंग विथ द ड्रग रिसेप्टर. इतकं सिंपल गोष्ट ड्रग रिसेप्टर मध्ये घडत असते. आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपचे रिसेप्टर असतात. ऍक्टिव्ह टाईपचे रिसेप्टर इनऍक्टिव्ह टाईपचे रिसेप्टर. जेव्हा ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार होतो नेहमी बॉडीमध्ये ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स हा ऍक्टिव्ह फॉर्मचाच होतो. ऑल ऑफ यू क्लिअर. ओनली देर इज अ कॉम्प्लेक्स इज बिटवीन द ऍक्टिव्ह रिसेप्टर अँड द ड्रग अँड आवर बॉडी इज ऑलवेज ट्राइंग टू मेक द बॅलन्स बिटवीन द active receptor and the inactive receptor. After the binding of the agonist to the active receptor, the conformational changes takes place, which causes the shifting of the equilibrium, and the got a response depending upon the concentration of the agonist. After the binding of the agonist to RA and the RI with an equal affinity, the equilibrium is not altered, and the no response is generated. मग कधी कधी काय होतं अँटागोनिस्ट जो असतो तो ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह ह्या दोन्हीलाही जाऊन बाइंड होतो. आपण त्या केसमध्ये इक्विलिब्रियम चेंज होत नाही अँड वी डोंट गॉट द रिस्पॉन्स. इन अबाव केसेस इफ फ्यू RA is remaining, the administration of the agonist will bind to RA which is available and decrease the response of agonist. म्हणजे आपण ड्रग तर घेतलाय पण ऍक्टिव्ह रिसेप्टरच नाहीये तर त्या केसमध्ये जेवढी ऍक्शन दिसायला पाहिजे ड्रगची तेवढी ऍक्शन आपल्याला बघायला मिळत नाही. देन व्हॉट द पार्शियल अगोनिस्ट विल डू. द पार्शियल अगोनिस्ट इफ द अगोनिस्ट हॅव अ
only slight greater affinity to the RA than the RI. The equilibrium slightly shifted toward the RA. Even at the maximum concentration of the slightly response is observed. म्हणजे पार्शियल अगोनिस्ट काय, आरे कडे ऍक्टिव्हिटी त्याची आहे जास्त, पण सगळे तर आरे नाही आहेत आपल्या बॉडीमध्ये, थोडेसे आर आय पण आहेत. क्लिअर. मग त्या केसमध्ये आपल्याला जी 100% ऍक्शन दिसायला पाहिजे तेवढी ऍक्शन आपल्याला बघायला मिळत नाही, आणि ती ऍक्शन काय असते, बिलो नॉर्मल असते. अँड इन केस ऑफ रिव्हर्स अगोनिस्ट, द रिव्हर्स अगोनिस्ट इज ओनली हॅव्हिंग द अफिनिटी टू द आर आय. मग जेव्हा आपण रिव्हर्स अगोनिस्ट म्हणतो, त्या रिव्हर्स अगोनिस्टची जास्तीत जास्त अफिनिटी कुणाला असते, तर स्लीपिंग स्टेटला असते. आणि त्यामुळे जो रिस्पॉन्स आपल्याला बघायला मिळायला पाहिजे, तर त्याच्यापेक्षा तो रिस्पॉन्स काय असतो, टोटली अपोजिट फॉर्म मध्ये असतो. ऑल ऑफ यू क्लिअर? हे लक्षात आले? फक्त ह्या केसमध्ये काय सांगितलं, जसं ऑक्युपेशन थेरीमध्ये त्यांनी कसं सांगितलं की 1 ला पकडलं, मिनिमम नंबर किती पकडला, 0, मॅक्झिमम नंबर किती पकडला, 1, आणि मध्ये त्याच्या सगळे कन्सेप्ट एक्सप्लेन केले. इथं त्यांनी काय केले, अफिनिटी सांगितलीये. जेवढा काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, अगोनिस्ट म्हणलं की त्याची अफिनिटी कुणाला जास्त, ऍक्टिव्ह स्टेट रिसेप्टरला जास्त, आणि जेवढा आपण त्याला इनव्हर्स अगोनिस्ट किंवा अँटागोनिस्ट म्हणलं तर त्याची अफिनिटी कुणाकडे जास्त, तर आर आय ला अफिनिटी जास्त, स्लीपिंग स्टेटच्या रिसेप्टरला, and that will be resulting into the producing the opposite action. All of you clear? This model is considered as important because it will give the explanation of the positive cooperativity in the neurotransmitter. मग हे मॉडेल जे आहे ते मोस्टली न्यूरोट्रान्समीटरचा स्टडी करण्यासाठी हे आपल्याला जास्त हेल्पफुल ठरतो. Also, this theory will give the idea about the conformational mutation of the receptor without alter the equilibrium. मग ही रिसेप्टरची थेरी आपल्याला जास्त हेल्पफुल का ठरती, का तर आपण इथं काय सांगतोय, तर आर ए इट इज अ ऍक्टिव्हेट रिसेप्टर, आर आय इट इज अ इनऍक्टिव्हेट रिसेप्टर, आणि मग त्या केसमध्ये आपण नंबर पण सांगतोय की किती रिसेप्टर इनऍक्टिव्ह मधनं ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आले, म्हणजे काय, तर किती रिसेप्टरचं कन्फर्मेशनल चेंजेस झाले, हे पण आपण या थेरीमध्ये काय करतोय, एक्सप्लेन करतोय. ऑल ऑफ यू क्लिअर? ऑक्युपेशन थेरी अँड द 2 स्टेट रिसेप्टर मॉडेल थेरी. All of you clear? Anyone have any doubt? Okay. Then the next concept, it is a nature of receptor. मग आपण जे मगाशी पासून म्हणतोय रिसेप्टर, तर ते म्हणजे काय आहे, कसं दिसतं, तर रिसेप्टर्स आर द रेग्युलेटरी मॅक्रो मॉलिक्युल. मॅक्रो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मोठे मॉलिक्युल. दीज आर द मोस्टली प्रोटीन्स अँड समटाइम्स न्यूक्लिक ऍसिड इज सर्व्ड ऍज अ रिसेप्टर. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही प्रोटीनस आणि न्यूक्लिक ऍसिड टाईपचे जे रेग्युलेटरी मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, रिसेप्टर. प्रिव्हियसली रिसेप्टर आर कन्सिडर्ड ॲज अ हायपोथेटिकल, but nowadays the hundreds of the receptor protein have been isolated, purified, cloned, and their primary amino acid sequence has worked out. म्हणजे ह्याच्या आधी एक अशी इमॅजिनरी थिंग होती रिसेप्टर म्हणजे, की असं काहीतरी आपल्या बॉडीमध्ये आहे प्रेझेंट की ज्याला जाऊन ड्रग बाइंड होतं आणि ऍक्शन दाखवतो. बट सध्या सायंटिस्टनी भरपूर एफर्ट्स करून काय केले, तर ते रिसेप्टर आयसोलेट केलेत आपल्या बॉडीमधनं, आणि त्या आयसोलेट करून त्या रिसेप्टरचा केमिकल स्ट्रक्चर स्टडी केले की कुठले अमायनो ऍसिड आहेत, कसा त्याचा सिक्वेन्स आहे, मग जर सिक्वेन्स अल्टर झाला तर काय होऊ शकतं, कसं त्याच्यामध्ये कन्फर्मेशनल चेंजेस होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सायंटिस्टनी काय केलाय, स्टडी केलाय. The cell surface receptor are floating in a sea of a membrane lipid which determine the interaction between the receptor peptide chain with a polar and the non-polar group of ligand. म्हणजे इन सिंपल वर्ड मध्ये जे सेल सरफेस रिसेप्टर आहेत ते काय करत असतात, तर सेल सरफेस वरती मूव्ह होत असतात, ते एका जागी फिक्स नसतात. सी मध्ये कसं एखादा पार्टिकल मूव्ह होत असतो, इकडे तिकडे फ्लोट होत असतो, सेम तसे आपल्या बॉडीमध्ये रिसेप्टर काय करत असतात, फ्लोट होत असतात, आणि त्याच्या मग पोलार आणि नॉन पोलार हेड टेल नुसार ते काय करत असतात, तर फ्लोएटिंग इज डिटरमाइंड. इन सिंपल वर्ड मध्ये काय असतं, एखादी घर आहे, त्या घरामध्ये आपल्याला एंट्री करायची आहे आणि त्या एंट्रीवरती काय आहे, लॉक आहे. क्लिअर? दॅट लॉक इज नथिंग बट द रिसेप्टर. जर पर्टिक्युलर न्यूरोट्रान्समीटर इट इज अ की, if that key is get open and able to open the lock, then we are able to enter inside the body. It's a hall or any home. Clear? सिंपल काय, रिसेप्टर म्हणजे एक लॉक आहे. जर एखाद्या न्यूरोट्रान्समीटरनी, जर एखाद्या ड्रगनी स्पेसिफिक एका स्पेसिफिक लॉकला मोस्टली बाहेर दुसऱ्या किल्ल्या चालत नाहीत. क्लिअर? तसंच सेम
रिसेप्टरला दुसरे कोणतेही एक वेगळे वेगळे न्यूरो ट्रान्समीटर वगैरे चालत नाही. त्या पर्टिक्युलर न्यूरो ट्रान्समीटरसाठी तोच पर्टिक्युलर रिसेप्टर प्रेझेंट असतो आपल्या बॉडीमध्ये. देन रेडिओ लिगॅन्ड्स बाइंडिंग स्टडी कॅरिड आउट फॉर क्लासिफाईंग द रिसेप्टर टाइप्स. मग त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला रिसेप्टर कळले आणि मग त्यानंतर जसं डीपली स्टडी करत गेलो तसे आपल्याला वेगळे वेगळे रिसेप्टरचे टाईप लक्षात आले की देअर आर आयन चॅनल, देअर आर सम ऑफ द जी प्रोटीन कपल रिसेप्टर. हे त्याच्या स्ट्रक्चरवरनं, त्याच्या ऍक्शनवरनं, त्याच्या वेगळ्या वेगळ्या रिस्पॉन्सवरनं आपल्याला काय झालं, मग आणखीन वेगळ्या वेगळ्या टाईपचे रिसेप्टर हे लक्षात आले बॉडीमधले. ऑल ऑफ यू क्लिअर? ऑल ऑफ यू क्लिअर? देन द ऍक्शन इफेक्ट सिक्वेन्स दॅट वी विल सी इन अ नेक्स्ट लेक्चर. हे आजच तुम्हाला खूप ओव्हर झाले. ऑल ऑफ यू क्लिअर? एनीवन हॅव एनी डाऊट? No, ma'am. ओके.